कथेचे नाव आयुष्य चाललंय. कथा लेखिका माधुरी काबरे. संध्याकाळी क्षितिजावर उमललेलं लाल भडक फूल हळूहळू काळं पडत चाललंय आणि त्यातून गळणारा काळा रस चारी दिशांनी वाहू लागलाय. उत्साहाने सुगंधी झोत निर्माण करणारी संध्याकाळ अशी अचानक का बरं सुकावी? भाजून काढणारी पांढरी फटक दुपार आणि भीतीचं प्रचंड वादळ निर्माण करणारी काळी कुट्ट रात्र मात्र लांबच लांब का असते? रोज संध्याकाळी काळपट काचेतून आल्यासारखा अगदी मंद प्रकाश आणि त्यात दचकून वाहत असल्यासारखा वारा, सोनेरी रंगाच्या सोहळ्यात भान हरपून त्या रंगाची नशा चढलेली सृष्टीतील प्रत्येक गोष्ट आणि मुख्य म्हणजे क्षितिजावर डुलत असलेलं ते लाल भडक फूल. पण त्याला डोळे भरून पाहायच्या आतच ते डोळे झाकतं. डोळ्यात अंधार फेकत आणि मनाला आलेला सारा तजेला विझवून टाकत ही रात्र अंधाराचे लोटच्या लोट पसरवीत राहते, गुदमरवून टाकते, कासावीस करते. अरे बाप रे, हा इतका अंधार येतो तरी कुठून? त्याची इतकी भीती वाटते तरी का? संध्याकाळी गात्रागात्रातून तरारणारा उत्साह कुठे जातो? प्रश्नांची भेंडोळी झालंय नुसतं आयुष्य म्हणजे. एका प्रश्नातून दुसरा प्रश्न, दुसऱ्यातून तिसरा प्रश्न. प्रश्नांना अंतच नाही आणि उत्तरही नाही. पण व्याकुळतेला सोबत घेऊन येणारे प्रश्न आज माझ्या आयुष्याची सोबत करत आहेत. असं का व्हावं? आपली अत्यंत आवडती संध्याकाळ इतकी छोटी का असावी? पण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कधी राहतात का जास्त काळ? मग या निरर्थक प्रश्नात काय अर्थ आहे? अरे बाबा, ज्या गोष्टीवर तू दृष्टी टाकतोस ती तुझ्यापासून दूरच पळते, हे अजून कसं लक्षात आलं नाही तुझ्या? पण पुन्हा एक प्रश्न मन भोसकत राहतोच. दृष्टी टाकावी अशा गोष्टी तरी काय येतात माझ्या पाहण्यात आणि माझ्याजवळ? जर त्यांना माझ्यापासून दूरच जायचं होतं तर त्यांनी माझ्या आयुष्यात यावंच का? ते नतद्रष्ट दृष्ट संध्याकाळचं फूल कशाला रोज न चुकता उमलतं? आई असती तर म्हणाली असती, तू वेडा आहेस तो असा, म्हणूनच मला तुझी काळजी वाटते रे. खरं म्हणजे आईच वेडी होती. माझ्यावर पाखर घालता घालता, मला जपता जपता तिचे सारे पंख झडले आणि काळजीत बुडून एक दिवस ती कोसळली. त्यानंतर आज कितीतरी वर्ष गेली. आई नसतानाही जगतो आहे. पण कधीतरी वाटतं आई कुठून तरी पाहते आहे, सारखी काळजी करते आहे. त्या दिवशी कसल्या कसल्या पेट्या उपसत असताना तो फोटो सापडला. एक गुटगुटीत हसरं बाळ त्या फोटोत दडून बसलं होतं. हा माझाच फोटो वाटतं. धावत मी खाली आलो. आई गो, हा माझा फोटो ना? नाही रे, ही डल्लू आहे. डल्लू? ते नाव मी त्या दिवशी प्रथमच ऐकले आणि मग मात्र डल्लूविषयी आई वारंवार बोलत राहिली. डल्लू ही आईची पहिली वहिली मुलगी, माझी थोरली बहीण. ती लहानपणापासून खूप हुशार होती आणि सुंदरही, गोरी गोरी. शेजारच्या काकू आईला म्हणायच्या, हळद बिळद पीत होतीस की काय? डल्लूच्या सौंदर्याबद्दल आई भान विसरून बोलत राही.
मी वडिलांच्या वळणावर गेलो होतो, पण डल्लू मात्र आईसारखी देखणी झाली होती म्हणे. आई म्हणायची, पिवळी पानं गळून पडायची आणि हिरवी पालवी उमटायची, हा निसर्गाचा नियमच आहे. पण डल्लू असली तर पडताना मला कसलं दुःख झालं नसतं रे. डल्लू नावाची एक बहीण होती मला, असं आईनं आपणहून मला कधीही सांगितलं नव्हतं. पण एकदा मला ते कळल्यावर मात्र कितीतरी दिवस तिच्या तोंडी दुसरा विषय नव्हता. मी रात्री झोपेत गुरफटलो तरी ती काही बाही डल्लूविषयी बोलत राही. आईचे बोलणे म्हणजे गाण्यासारखे असायचे, पण त्या गाण्याचे सारे शब्द मी कुठे हरवून टाकले कोण जाणे. कधीतरी मनात ती चाल घुमत राहते आणि शब्द आठवत नसल्याची जाणीव कासावीस करते. आईने मला डल्लूच्या कितीतरी देखण्या शब्दात सांगितल्या होत्या, पण माझ्या फारशा लक्षात राहिल्या नाहीत. हां, पण डल्लूची ती आठवण मात्र चांगलीच लक्षात आहे बरं. दिवाळी उद्या परवावर आली होती. वातावरणात खमंग वास होता. घराबाहेर मातीचा ढिगारा करत मी आत बाहेर फेऱ्या घालत होतो. आई काहीतरी तळत होती. पदार्थ जमल्याच्या खुशीत होती ती. आम्ही दोघं आनंदाच्या राज्यात शिरत असताना कोणाच्या तरी आठवणीच्या दाराआडून डल्लू डोकावली. आईचे डोळे भरून आले. नेहमीप्रमाणे ती बोलू लागली आणि तिने ती गंमत सांगितली. अशीच दिवाळी होती. मी 3 वर्षाचा होतो. डल्लूला आईनं जरीचं पोलकं शिवलं होतं. ते पाहून पैजणांची छम छम करत भाऊबीजेला डल्लूनं मला इवल्याशा हाताने ओवाळलं होतं. दुसऱ्या दिवशी मी सारखा म्हणत होतो, आई गं, डल्लू माझी भाऊबीज, डल्लू माझी भाऊबीज, होय ना. माझं ते वाक्य ऐकून मला विलक्षण गंमत वाटली. किती बालिश आणि किती सुंदर. पण मी ते वाक्य विसरलो कसा. मग कितीतरी दिवस मी तो भाऊबीजेचा प्रसंग साकार करण्याचा प्रयत्न केला, पण माझा लहानसा चेहरा आणि डल्लूचा तो सुंदर चेहरा मला काढताच यायचा नाही. फक्त लहानशा पैजणांची छुमछुम व्हायची आणि माझं ते गोंडस वाक्य ऐकू यायचं. पण आईनं सांगितलं होतं की त्याच्या पुढच्याच दिवाळीत डल्लू नव्हती. माझी भाऊबीज कोण हे मला कळू लागतं न लागतं तोच ती विझून गेली होती. माझ्या मनातल्या स्मृतीच्या कप्प्यावरचं आवरण अजिबात निघालं नाही. इतक्या लहानपणी माझी बहीण गेली होती. आईने कितीही वर्णन केलं तरी डल्लूचा चेहरा कधीच माझ्या मनावर उमटू शकला नाही. आपण तिला पाहिलं नाही याचं दुःख जितकं मला त्यावेळी व्हायचं तितकंच आजही आहे. माझी भाऊबीज मला पाहायची होती. फक्त एकदा का होईना, पण पाहायची होती. आई मला कपाळकरंटा म्हणे, खुळा म्हणे, व्यवहार शून्य म्हणे, पण त्या दिवशी मी शहाणासारखा वागलो होतो हे आईनं कबूल केलं. लवकर वाढ असे गाणे म्हणून मी शाळेला जायचे दप्तर पाटापाशी ठेवून नुकताच जेवायला बसत होतो. अजून ताटात काहीच वाढले नव्हते आणि दारात टांगा वाजला. माझे मामा टांगेवाल्याशी बोलत होते आणि आईचा चेहरा एकदम बदलला. ती व्यथित झाली. तिनं नुसतं माझ्याकडे पाहिलं. ती इतकी केविलवाणी कधीच दिसली नव्हती. माझ्या डोक्यात काहीतरी चमकलं. मामा यायच्या आत मी तसाच पानावरून उठलो आणि दप्तर अडकवले. आईच्या डोळ्यात कसले भाव उमटले होते ते आता सांगता येणार नाही. त्या दिवशी मुलगा उपाशीच राहिला असता तरच पाहुणा जेवला असता. पण ही गोष्ट मुलाला कळण्यासारखी परिस्थिती यावी
याचंच तिला अपार दुःख होत होतं. ती सारी रात्र मला कुशीत घेऊन रडत होती. आम्ही त्या दिवशी अगदी जवळ आलो होतो. दारिद्र्याला आणि कष्टाला तोंड देताना आई विलक्षण खंबीरपणा दाखवी, पण त्याची झळ मला लागू लागली की तिच्या काळजाचे पाणी पाणी होई. ती रडू लागे आणि मला पोटाशी धरताना तिची माया अपुरी पडे. वाटेल ते कष्ट करण्याने आईची प्रकृती ढासळत गेली. घाणेरड्या सावलीसारख्या रोगानं तिला व्यापलं. ती मला म्हणायची, मला मरणाची भीती नाही वाटत रे, पण तू एवढा मार्गाला लागला हवास बघ. मी गेली तर तुझं कसं व्हायचं? पण मृत्यूला तो प्रश्न मूर्खासारखा होता. त्यानं तिला हलकेच आपल्या जाळ्यात ओढलं. त्या दिवशी मधल्या सुट्टीत मी शाळेतून घरी आलो तेव्हा आई झोपली होती. मोरीजवळ हातपाय धुवायला गेलो तर धुण्याची बादली तशीच. दरमहा 8 आणे मिळायचे म्हणून आई एका पांगळीचे लुगडे रोज धुवून द्यायची. ती पांगळी फार चिडखोर होती. तिचं ते लुगडं बादलीत तसंच पडलेलं पाहून मी दचकलो आणि हळूहळू ते धुवू लागलो. मध्येच आईची क्षीण हाक आली. आलो आलो करत मी ते लुगडं धुत राहिलो. बाहेर जाऊन ते वाळत घातलं आणि आईकडून कौतुक होणार या आनंदात पळत आलो. पण आई केव्हाच या जगाचं बोट सोडून गेली होती. मी मटकन खाली बसलो. लोक जमत होते. मला थोडा वेळ रडायला येईना. तिने मला हाक मारूनही मी गेलो नाही. ती काय सांगणार होती का? की तिला भीती वाटत होती? मलाच प्रचंड भीती वाटू लागली आता. पुढे कित्येक रात्री भीतीच्या डोंगराखाली मी चिडत राहायचा आणि आईसाठी आक्रोश करायचा. पुढं माझं आयुष्य थिजून गेलं. आईला नाना प्रश्न विचारावेसे वाटत. आजही मनात येतं, माझ्या आईला मी पूर्ण जाणलंच नाही. ती फार स्वप्नाळू बाई असली पाहिजे. डल्लूच्या स्वरूपात आपण जगात जिवंत राहावं अशी तिची तळमळ होती. आई आणखी काय वाटायचं तिला? माझ्याबद्दल काय वाटायचं? मी वडिलांच्या वळणावर गेलो याचा तिला राग यायचा. मग ते तिला आवडत नव्हते की काय? त्यांच्याविषयी ती काहीच कसं बोलायची नाही. मरायच्या आधी तिने हाक मारली तेव्हा मी गेलो असतो तर काय झालं असतं? छे, मला काहीच माहीत नाही. माझ्या आवडत्या आईच्या आयुष्यातल्या साध्या साध्या गोष्टी मला माहीत नाहीत. माझ्या भाऊबीजेचा चेहरा मला माहीत नाही आणि नीतावर इतका जीव का टाकला तेही माहीत नाही. आठवणीत ठेवू नये म्हटलं तरी ती मूर्ख मुलगी आठवत राहते. तिला जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला, पण ती माझ्यापासून पाठ फिरवत होती हे मला कळलंच नाही. तिला लिहिलेल्या पहिल्या पत्रात मी लिहिलं होतं, संध्याकाळ होऊन आलीस, संध्याकाळ होऊन जाऊ नकोस. मला अंधारात गाडून प्रश्नाचा एक तारा मागे राखून मला फास लावून जाऊ नकोस. हे वाचून ती नाक बोर्डून म्हणाली, इश्य, हे काय असलं? मला नाही समजत. तिच्या त्या वाक्यानं मी उरला सुरलाही संपलो. आत्महत्येचा विचार मनात थैमान घालू लागला आणि मी आवेशाने नदीकडे निघालो. मी नीतावर जळफळत होतो आणि संध्याकाळला साक्षी ठेवून आईच्या आठवणीत बुडून आपलं आयुष्य संपवायचं असा विचार करत तडफेने चाललो होतो. आणि एकदम हॉर्न वाजला. चटकन दचकून बाजूला सरकलो. जवळून एक मोठी लॉरी धडधडत गेली. मृत्यू जवळ आला होता, पण मी किती चपळाई दाखवली त्याला टाळण्यासाठी. छे, आणखी एका दुबळेपणाची जाणीव होत होती. मी अर्ध्या वाटेतूनच परतलो. आता रोज मंद प्रकाश उधळत असलेल्या संध्याकाळी आईच्या, डल्लूच्या सुंदर आठवणी क्षितिजावर रंगवत बसतो. त्या अंधाराने पुसल्या की उत्तरे नसणाऱ्या प्रश्नांच्या भेंडोळ्यात
स्वतःला लपेटून रात्रीतून सरकत राहतो. एका मागून एक रात्री सरकत आहेत. आयुष्य चाललंय, आयुष्य चाललंय, कुठेच काही अडत नाही. कथेचे नाव आयुष्य चाललंय. लेखिका माधुरी काबरे. कथावाचन जगदीश काबरे.